राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी येणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3000 रुपये म्हणजे टोटल मिळून 6000 रुपये सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा सरसकट सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा दोन्ही हप्ते आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा आज दोन्ही योजनांच्या माध्यमातून 6000 रुपये मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये येणार होता, परंतु नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये कशामुळे सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, बीजेपी पक्षाने निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितले होतं की पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल तर या दोन्ही हप्त्यांच्या रकमा वाढवून देऊ। म्हणजेच अगोदर प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून फक्त 6000 रुपये मिळत होते, परंतु आतापासून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला 9000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला 9000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच या दोन्ही योजनांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 18000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तर त्या शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा 2 दिवसांपूर्वी जीआर सुद्धा आलेला होता, त्या दृष्टिकोनातून आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत दोन्ही हप्ते आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला पुरावा सुद्धा दिलेला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 6000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीने प्रत्येक शेतकरी बांधवाला आश्वासन दिलेलं होतं की दोन्ही हप्त्यांच्या रकमेमध्ये वाढ करू, तर आज त्याच्यावरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे। म्हणजेच या दोन योजनांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला 18000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा आज त्या संबंधी जीआर सुद्धा आलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आहेत, तर यांच्या माध्यमातून आज जीआर सुद्धा आलेला आहे। तर त्या जीआर मध्ये कर्जमाफी विषयी सुद्धा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। जर तुम्ही कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कर्जमाफीसाठी कोणते अपडेट देण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत, परंतु तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगून टाकतो की कर्जमाफीची अपडेट आनंददायी अपडेट आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। परंतु सर्व मिळून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला एका योजनेच्या माध्यमातून 9000 रुपये आणि दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून 9000 रुपये सुद्धा मिळणार आहे। ज्याप्रमाणे बीजेपी पक्षाने प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक वर्षाला अनुदान देण्याचं घोषित सुद्धा केलेलं आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 9000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या
डीबीटीच्या माध्यमातून 9,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला नाही, म्हणजेच काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे। ते प्रमुख जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, आज प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 6,000 रुपये विस्तांतर होणार नाही। त्यामुळे जे शेतकरी बांधव लाभार्थी आहेत त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये, उद्या काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही प्रमुख जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे। परंतु आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे, सोबतच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। बघा, शेतकरी बांधवांनो, पहिल्या यादीमध्ये 15 जिल्हे आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। सोबतच जी दुसरी यादी आहे तर त्या दुसरी यादीमध्ये 10 जिल्हे आणि 12 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी तिसरी यादी आहे तर त्या तिसऱ्या यादीमध्ये 11 जिल्हे आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच आज पहिल्या यादीमधील 15 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे पैसे थेट तुमच्या बँकेमध्ये येणार नाहीत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारी योजनांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत नसतात, ते पैसे डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जात असतात। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्यासोबत लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसेल त्या शेतकरी बांधवांना आज पैसे सुद्धा येणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँकेसोबत लिंक करण्या अगोदर तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करायचं आहे। सोबतच आधार कार्डवरती जे नाव आहे, जो पत्ता आहे, जी जन्मतारीख आहे, म्हणजेच अशा दुरुस्ती असेल तर त्या दुरुस्ती सुद्धा करायच्या आहेत। म्हणजेच ज्याप्रमाणे तुमच्या पासबुकवरती तुमचं नाव आहे त्याचप्रमाणे आधार कार्डवरती नाव सुद्धा असलं पाहिजे। सोबतच जर तुम्ही आधार कार्डवरतीचा फोटो चेंज केलेला नसेल तर तो फोटो सुद्धा चेंज करायचा आहे, म्हणजेच बदलायचा आहे, तर तुम्हाला पैसे येणार आहे। थेट राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आदेश सुद्धा दिलेले आहेत की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही अजून आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलेलं नसेल, आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर कामे सुद्धा करायची आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेचा अर्ज केलेला असेल आणि पीएम किसान योजनेचा अर्ज केलेला असेल तर त्या शेतकरी बांधवांनी त्या अर्जांची केवायसी सुद्धा करायची आहे। म्हणजेच तुमचा नमो शेतकरी योजनेसाठी जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर सध्याच्या स्थितीला चालू आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तो मोबाईल नंबर चालू नसेल तर तुम्ही लवकरात लवकर दुसरा नंबर सुद्धा जोडायचा आहे, कारण तुमचा मोबाईल नंबर अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या मोबाईल नंबरच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत आहे का, म्हणजे डिजिटल पद्धतीने 7/12 दाखवत आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचा ऑनलाईन पद्धतीने 7/12 दाखवत असेल तर पैसे येतील, परंतु जर तुमचा ऑनलाईन पद्धतीने 7/12 दाखवत नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। कारण आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सर्वात मोठी अपडेट सुद्धा दिलेली आहे की ज्या शेतकरी बांधवांची शेतजमीन ऑनलाईन पद्धतीने डिजिटल पद्धतीने दिसत असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे येतील। कारण भरपूर शेतकरी बांधवांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन बोगस अर्ज करून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता घेतलेला आहे आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता सुद्धा घेतलेला आहे। परंतु राज्य सरकारने आज डोकेलेटी सुद्धा लावलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्या अगोदर आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्या अगोदर पात्रता सुद्धा चेक केलेली आहे। जे शेतकरी पात्र
पात्र असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडलेले आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, तुम्ही लँड सीडिंग यस केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांनी लँड सीडिंग यस केलेलं असेल त्यांनाच पैसे येतील, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं लँड सीडिंग नो असेल त्यांना पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून चेकवरती सही सुद्धा करण्यात आलेला आहे. सोबतच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. म्हणजेच आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3000 रुपये म्हणजेच टोटल मिळून आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, परंतु शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा केलेली असावी. ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ही महत्त्वपूर्ण अशी कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे येणार आहेत. बघा, सर्वात प्रथम जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे. सोबतच जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुमचे जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी तुम्ही केवायसी केलेले आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ही महत्त्वपूर्ण अशी कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना आज दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6000 रुपये सुद्धा येणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना आज दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6000 रुपये येणार आहेत. परंतु ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना आज पैसे येणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. उद्या 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी 11 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पैसे येणार आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 15 जिल्हे सुद्धा बघून घ्या. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा रत्नागिरी, तिसरा जिल्हा सातारा, चौथा जिल्हा सांगली, 5वा जिल्हा सिंधुदुर्ग, 6वा जिल्हा कोल्हापूर, 7वा जिल्हा सोलापूर, 8वा जिल्हा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे लातूर, 10वा जिल्हा बीड, 11वा जिल्हा परभणी, 12वा जिल्हा हिंगोली, 13वा जिल्हा नांदेड, सोबतच 14वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. म्हणजे आज या 15 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6000 रुपये सुद्धा येणार आहेत. उद्या ज्या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत तर ते उद्याचे 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा, या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा रायगड, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा मुंबई उपनगर, चौथा जिल्हा ठाणे, 5वा जिल्हा पालघर, 6वा जिल्हा नाशिक, 7वा जिल्हा धुळे, 8वा जिल्हा नंदुरबार, 9वा जिल्हा जळगाव, 10वा जिल्हा बुलढाणा जिल्हा. बघा, उद्या 10 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे. आणि परवा दिवशी ज्या 11 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते येणार आहेत तर ते परवा दिवशीचे 11 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 11 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा वाशिम, दुसरा जिल्हा अकोला, तिसरा जिल्हा अमरावती, चौथा जिल्हा यवतमाळ, 5वा जिल्हा वर्धा, 6वा जिल्हा चंद्रपूर, 7वा जिल्हा गडचिरोली, 8वा जिल्हा गोंदिया, 9वा जिल्हा भंडारा, 10वा जिल्हा नागपूर जिल्हा आणि 11वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. म्हणजे टोटल मिळून 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु आज या वेज बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता या वेज बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तर त्या वेज बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, या वेज बँकेपैकी पहिली बँक म्हणजे येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, 5वी बँक आयडीएफसी बँक, 6वी बँक आयडीबीआय बँक, 7वी बँक
ICICI बँक, आरटी बँक, HDFC बँक, नवी बँक, कॉर्पोरेशन बँक, 10वी बँक, सिटी बँक, 11वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक कॅनरा बँक, 13वी बँक बँक ऑफ इंडिया, 14वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक भारत बँक, 16वी बँक बँक ऑफ बडोदा, 17वी बँक एक्सिस बँक, 18वी बँक युको बँक, 19वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा या 20 बँकेमधून या दोन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6,000 रुपये सुद्धा येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होते। ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।